नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघालय या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. येथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होऊ देत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर शेवटपर्यंत पहा. जर तयारी तुम्ही संपूर्ण करता तर लेक्चरही तुम्ही संपूर्ण पहा, अशी माझी विनंती आहे. चला तर पाहूयात आजच्या म्हणजे 27 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना कोणता सन्मान प्रदान करण्यात आला आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यांना अशोक चक्र देण्यात आलेले आहे. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. शुभांशु शुक्ला यांना अवकाश स्थानकावरील धोकादायक मोहिमांदरम्यान दाखवलेल्या असाधारण धैर्यासाठी अशोक चक्र देण्यात आलेले आहे. आणि अशोक चक्र हा भारताचा सर्वोच्च शांतिकालीन शौर्य पुरस्कार आहे. आणि ॲक्झिओम मिशन 4 दरम्यान शुभांशु शुक्ला यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण व मर्यादित जागेत काम करण्याचं कौशल्य केले होते. आणि X4 मोहिमेसाठी बॅकअप क्रू सदस्य असलेले ग्रुप कॅप्टन पी बालकृष्ण नायर यांना कीर्तिचक्र देण्यात आलेले आहे. ठीक आहे, हा देखील पॉइंट महत्वाचा आहे. कीर्तिचक्र हा पॉइंट इथे पहिला आहे ए मध्ये. तर कीर्तिचक्र कोणाला मिळालेले आहे, तर कॅप्टन पी बालकृष्ण यांना. ठीक आहे, आणि शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र. असे 2 प्रश्न इथे कव्हर होतात. पुढील प्रश्न दुसरा, भारतीय महिला हॉकीपटू सविता पुनिया यांना कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर यांना पर्याय क्रमांक सी, पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. सविता पुनिया यांनी पद्मश्री पुरस्काराला संपूर्ण भारतीय महिला हॉकी संघाची मान्यता असल्याचे सांगितले. आणि यांनी पद्मश्री पुरस्कार आपले वडील महेंद्र पुनिया यांना समर्पित केला. आणि यांनी 308 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 300हून अधिक सामने खेळणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. हा महत्वाचा पॉइंट आहे. पुढील प्रश्न तिसरा, माजी BCCI चे अध्यक्ष इंद्रजित सिंह म्हणजे IS बिंद्रा यांचे निधन कधी झाले, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 25 जानेवारी 2026 रोजी. महत्वाचे पॉइंट्स पहा. IS बिंद्रा हे माजी BCCI चे अध्यक्ष आणि अनुभवी क्रिकेट प्रशासक होते. 1996चा क्रिकेट विश्वचषक भारतीय उपखंडात आणण्यात IS बिंद्रा यांचा निर्णायक वाटा आहे. आणि IS बिंद्रा यांनी 3 दशकांहून अधिक काळ पंजाब क्रिकेट असोसिएशन म्हणजे PCA चे अध्यक्षपद भूषवलेले आहे. शेवटचा मुद्दा पण महत्वाचा आहे. प्रश्न चौथा, विंग्स इंडिया 2026 हा कार्यक्रम कुठे आयोजित केला जाणार आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेगमपेठ विमानतळ हैदराबाद येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. विंग्स इंडिया 2026 हा 28 ते 31 जानेवारी दरम्यान 4 दिवस चालणारा नागरी उड्डाण कार्यक्रम आहे. हा आशियातील सर्वात मोठा नागरी उड्डाण कार्यक्रम आहे. आणि उडान योजना भारतात प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी राबवली जाते. भारतातील प्रादेशिक हवाई संपर्क वाढवणारी योजना कोणती आहे, तर उडान योजना. हा पण पॉइंट महत्वाचा आहे. सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल म्हणजे SAF चा वापर हवाई वाहतुकीतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाचवा, परवानू सोलन म्हणजे NH22 4 महामार्ग प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात आला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा.
परवानू सोलन NH22 NH22 कोणता आहे तर परवानू सोलन असा प्रश्न येऊ शकतो. 4 पदरी महामार्ग प्रकल्पाची किंमत 1635 कोटी रुपये इतकी आहे. परवानू सोलन महामार्ग प्रकल्प 20 डिसेंबर 2023 रोजी 100% पूर्ण झालेला आहे. प्रगती हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केलेला प्रशासकीय मंच आहे आणि प्रगतीच्या 50व्या बैठकीमुळे हा मंच महत्वाचा ठरला आणि याच्यामध्ये जे ही न्यूज आत्ता का आली तर हा जो मंच होता ना इथे याबद्दल जास्त चर्चा झालेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. गल्फ फूड 2026 या आंतरराष्ट्रीय अन्न व पेय प्रदर्शनात भारत कोणत्या भूमिकेत सहभागी झाला आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. एक भागीदारी देश म्हणून भारत यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. गल्फ फूड 2026 मध्ये भारत प्रथमच भागीदारी देश म्हणून सहभागी झालेला आहे. भारताचा सहभाग APEDA म्हणजे वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि भारतीय पॅव्हेलियनचे उद्घाटन अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सचिव अविनाश जोशी यांनी केले आणि इंडिया UAE CEPA करारामुळे गल्फ देशांमध्ये भारतीय कृषी व अन्न उत्पादनांना अधिक बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. शेवटचा मुद्दाही महत्वाचा आहे. पुढील प्रश्न 7वा. ऑपरेशन त्राशी 1 हे कोणत्या उद्देशासाठी राबवले जात आहे असा प्रश्न आहे तर 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दहशतवाद विरोधी कारवायांसाठी. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑपरेशन त्राशी 1 हे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवाईसाठी राबवले जात आहे. ही चकमक किश्तवाड जिल्ह्यातील सिंगपुरा परिसरामध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन त्राशी 1 दरम्यान झालेली आहे. महत्वाचा पॉइंट आहे आणि यामध्ये हवालदार गजेंद्र सिंह यांना 19 जानेवारीच्या रात्री चकमकीत जखम झाली आहे. पुढील प्रश्न 8वा. युनेस्कोने व्हिएतनामसाठी कोणत्या कारणासाठी आपत्कालीन सहाय्य पॅकेज जाहीर केलेले आहे असा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. सांस्कृतिक वारसा संरक्षण आणि शिक्षण टिकवण्यासाठी हे सहाय्य पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. या आपत्कालीन सहाय्य पॅकेजची एकूण किंमत सुमारे 7.4 लाख अमेरिकन डॉलर इतकी आहे आणि या आपत्कालीन सहाय्य पॅकेजची रिपीट झालेला आहे मुद्दा. युनेस्को व्हिएतनाम सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने यू आणि होई आन येथील जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण करत आहेत. हे 2 प्लेसेस आहेत तिथे. युनेस्को विषयी थोडक्यात जाणून घ्या. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 झालेली आहे. मुख्यालय याचं पॅरिसला आहे म्हणजे फ्रान्सला आणि आत्ता सध्या जवळजवळ 194 देश याचे सदस्य आहेत. आणि महत्वाचं कार्य काय आहे युनेस्कोचं तर जागतिक वारसा स्थळे, जैवमंडल, राखीव क्षेत्र आणि शिक्षण विषयक धोरणांना पाठबळ देणे हे युनेस्कोचे मुख्य कार्य आहे. पुढील प्रश्न 9वा. गणतंत्र दिवस समारोप 2026 मध्ये महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने कोणांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 200 पेक्षा अधिक अंगणवाडी व अग्रिम पंक्तीतील कार्यकर्त्यांना यामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा त्याचे. हे विशेष अतिथी देशभरातून आले असून त्यांची मेजवानी 24 ते 27 जानेवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे करण्यात आली आणि कार्यक्रमाअंतर्गत विशेष अतिथींना प्रधानमंत्री संग्रहालय आणि अक्षरधाम मंदिराची भेट देण्याची संधी देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 10वा. उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी.
जनभवन असे नाव करण्यात आलेले आहे उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नाव, असा प्रश्न आहे तर त्याचे नाव बदलून जनभवन असे करण्यात आलेले आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राज्यपालांच्या निवासस्थानाच्या नावात एकरूपता आणण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. रिझन त्याचा आहे आणि हा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आला आणि देशभरातील राज्यपालांच्या निवासस्थानांच्या नामकरणासाठी एक समान पद्धत अवलंबिण्याच्या राष्ट्रीय उपक्रमाचा हा एक भाग आहे. पुढील प्रश्न 11वा. चर्चेत असलेल्या लांबाडा समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळतो? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये हा समुदाय आढळतो. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लांबाडा समुदायाला सुगाली किंवा बंजारा या नावाने देखील ओळखले जाते आणि या समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब ST चा दर्जा देण्यात आलेला आहे आणि लांबाडा समुदायाचा उगम राजस्थानमधील मारवाड प्रदेशातून झाल्याचे मानले जाते आणि समुदायाची भाषा जी आहे तर ती गोर बोली असून तिला लांबाडी भाषा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न 12वा. जानेवारी 2026 मध्ये कोणता युरोपियन देश भारताच्या इंडो पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्ह म्हणजे IPOI मध्ये सहभागी झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्पेन. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 21 जानेवारी 2026 रोजी स्पेनचे परराष्ट्र मंत्री होसे मॅन्युएल अल्बारेस यांनी IPOI मध्ये सामील होण्याची घोषणा केली. 21 जानेवारी 2026 स्पेनचे परराष्ट्र मंत्री होसे मॅन्युएल अल्बारेस यांनी घोषणा केली आणि IPOI मध्ये सहभागी होताना भारत स्पेन संबंधांना सामरिक भागीदारी या सर्वोच्च स्तरावरती नेण्यात आले आणि IPOI ही भारताने 2019 मध्ये सुरू केलेली समुद्री सुरक्षा सहकार्याची बहुपक्षीय पुढाकार आहे. 2019 मध्ये समुद्र रक्षा आणि सहकार्य यासाठी. तर आजचे आपले 27 जानेवारीचे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत, पण आजपासून मी एक म्हणजे उपक्रम म्हणा किंवा एक पद्धत आपण सुरू करूयात की आपण एक्स्ट्रा 3 प्रश्न घेणार आहोत ॲज अ छोटीशी एक एक्झाम म्हणून, की मला हे कळू देत की खरंच सगळे आता एवढे तर जण जोडले गेलेले आहेत चॅनलला, पण यातले जेन्युन खरंच किती जण अभ्यास करतात आणि मला अपेक्षा आहे की जे जेन्युन स्टडी करतायत त्यांच्याकडून कमेंट्स बॉक्समध्ये उत्तरं येतील. तर आपण रोज डेली 3 प्रश्न ॲज अ रिव्हिजन म्हणून घेणार आहोत आधीच्या लेक्चरमधले, त्यामुळे त्याची उत्तरं तुम्ही प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वप्रथम जो आज पहिला प्रश्न येतोय ना, तर याच्यामध्ये मला एक बदल करायचा होता की याचं योग्य उत्तर आहे ना वेगळं आहे. तर मी वाचते आधी. वायझर 1 ही कोणती अंतर गाठणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरणार आहे? तर याचं मी तुम्हाला उत्तर कालच्या लेक्चरमध्ये चुकून ना सी हे दिलंय, म्हणजे 1 खगोलीय शास्त्रीय एकक. तर हे त्याचं उत्तर नाही आहे. याचं उत्तर 1 एकक प्रकाश दिवस असं आहे. त्यामुळे आज तुम्हाला फक्त 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. उद्यापासून तुम्हाला 3 प्रश्न ॲज अ एक्झाम, छोटीशी एक्झाम म्हणून मिळतील. म्हणजे आपले टोटल आपण 12 प्रश्न तर डेलीचे बघतोच आहोत आणि आधीच्या लेक्चरमधले आपले 3 होतील. म्हणजे असे 15 प्रश्नांचं आपलं एक छान फास्ट रिव्हिजन होईल. तर ह्याची तुम्ही नोंद घ्या की कालचा हा जो प्रश्न आहे ना वायझरचा, याचं उत्तर 1 प्रकाश दिवस असं आहे, ना की 1 खगोलशास्त्रीय एकक. तर प्रश्न दुसरा आहे टेस्टमधला की ऑपरेशन सह्याद्री चेकमेट कोणत्या संस्थेने राबवले? याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे पांगोलाखा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पुढीलपैकी? याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मला अपेक्षा आहे की जे रेग्युलर स्टडी करतात त्या मुलांकडून उत्तरं येतील. आणि आजचं आपलं डेली करंट अफेअर्सचं लेक्चर झालेलं आहे आणि ते तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.